हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. खूप दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला मी, लॉंग व्हिडिओ मोठा. कारण की म्हणजे टाकायला म्हणजे काढू शकत होते, पण झालं असं की माझी खूप तब्येत खराब होती. म्हणजे इतकं की खोकला, सर्दी, ताप येत होता, जात होता. मला बरंच वाटत नव्हतं ना. मी कुठला इन्स्टाला सुद्धा व्हिडिओ नाही टाकले किंवा नाही का, म्हणजे इच्छाच नाही झाली. आणि खूप म्हणजे मी दुखण्यातून उठले, म्हणजे नाही का, ॲडमिट करायची वेळ येईल इथपर्यंत माझं दुखलं आहे ह्या 7-8 दिवसामध्ये. त्याच्यामुळं मी नवीन काही व्हिडिओ कुठले काढले नाही, टाकले नाही. जे पहिले जे होते काढलेले, जे आपले सेव्ह असतात, तेच मी एक 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 टाकत होते नाही का. म्हणजे तर झालं असं की मामांची तब्येत खराब होती, तर हे मामाचं वावर आहे म्हणजे शेती, तिकडं मामांना भेटून झाल्याच्या नंतर, म्हणजे गावामध्ये राहतात ते, त्यांना भेटून झाल्याच्या नंतर आहे ना, मग मामी बोलल्या चला शेतात जाऊ, तिथं आंबे तुम्हाला पाहिजे तेवढे घ्या नाही का. एक पिशवी भरून तिने एक पिशवी घेतली. आणि मग काय, पूर्ण हे चिखल झाला होता. बांधावरच आम्ही चपला वगैरे काढून ठेवल्या होत्या. आणि आर्यनचे पप्पा काय आतमध्ये आलेच नाही वावरामध्ये, ते तिथंच थांबले. म्हटले माझे पण पाय भरते, शूज वगैरे नाही का, सॉक्स वगैरे आहे त्यांच्या पायामध्ये. म्हणून आम्हाला काय, आम्ही चपला काढल्या, आम्हाला सवय, म्हणजे मला तर काही सवय नाही आहे, पण मला माती म्हणजे आपण काही रोज रोज येणार का, म्हणून मी आपली आले अशी मस्त चालत. काटे पण होते त्याच्यामध्ये, बाजूने उडून आले वावरामध्ये. मी त्याचा विचारच नाही केला. मस्त चिखल तुडत तुडत एवढं भारी वाटत होतं. आणि आर्यननी तर कसा पण व्हिडिओ म्हणजे घेतला, शूट केला नाही का, म्हणजे तो इकडं तिकडं दाखवतोय, व्यवस्थित नाही घेतला. आणि असा खाली पडल्याला त्याला आंबा भेटला एक, तो घेतला त्याने, उचलला. ना खरं तरी नाही, हे असं खालून चालत चालत तो का करतोय माहिती आहे का, कारण त्याला काटा टोचायची भीती वाटत होती. म्हणून मग काय झालं, तो असं पाहून खाली त्या कॅमेऱ्यात पाहून पाहून तो चलतोय. मग पुढे गेल्याच्या नंतर त्या वावरामध्ये ना माझ्या आजोबांचं म्हणजे शेवटचं कार्य, म्हणजे शेवटचा विधी, म्हणजे माझे आजोबा वारलेले 13 वर्ष झालेले आहेत, 13 वर्ष झालेत. तर तिथं ते शेवटचं केलं होतं शेवटचा विधी केला होता तिथं. तर मग तिथं मी असं मनात आणून, ते दिसतंय ना ते एक लाईन पूर्ण अशी मातीने, ते तिथं ते विधी झालेला आहे. तर तिथं असं मनात आणून मी पाया पडले बाबांची आठवण काढून, कारण की मलाही 12 वर्ष झाली आलेले. आणि तिकडून मग मामाचा मुलगा आला, म्हटला वरती चढतो मी, आंबे काढतो मी. अशी आपली, मला ना माझ्या डोक्यातच नाही की मी वर चढल म्हणून. असे आंबे बघत बघत मी हे करत होते नाही का, दाखवत होते व्हिडिओमध्ये. आणि आर्यन घेत होता. आता याच्यात खूप छान सगळ्यांच्या गप्पा वगैरे आहेत बरं का, पण मी व्हिडिओ म्हणजे तो आवाज म्यूट केला आणि इकडून असा व्हॉईस वगैरे दिला. आणि नंतर मग आहे ना, मध्ये मध्ये अजूनसुद्धा मला ठसका येतोय, खोकला येतोय, बोलण्यामध्ये अडखळल्या जाते, कारण की होतंय मला घशामध्ये तडतडते. झाली बरी बऱ्यापैकी, होईल, वातावरण पण चेंज होते. 2-3 दिवस झाले, खरं तर हा व्हिडिओ 2 दिवसापूर्वीच आहे. 2-3 दिवस झाले संध्याकाळचं एवढं वारं सुटतं, एवढं वारं सुटतंय की नाही का, माणसं उडून जातील एवढं वारं सुटतंय. पत्रे उडून गेलेत अक्षरशः. आणि लोकांचं काय काय नुकसान झालं, लोकांचे किती आंबे पडलेत बघा ना. आमच्या मामांचे ते किती खाली आंबे पडलेत. त्यांनी 2-3 त्यांचे जेवढे आंबे आहेत बाकीचे उतरवले होते, पण हा आंबा उतरायचा राहिला होता. आणि अनिशा, आम्ही आलोच होतो, तर म्हटलं नाही का. तर मग मामाचा मुलगा वरती चढला आंबे काढण्यासाठी, आणि आम्ही खालीच थांबलो होतो. तो एक एक देत होता, मी कॅच करत होते एका, म्हणजे नाही का, एका हाताने. आणि दाखवत पण होते, बघा ना किती मोठे आहेत. हा खरं तर ना व्हिडिओमध्ये आहे ना, हे छोटा दिसतंय, म्हणजे छोटे छोटे दिसत आहेत, पण अक्षरशः नाही का, एक अर्धा किलो 1 किलो एकच भरून एवढले आंबे आहेत. बदाम आंबा आहे. मग आजी सांगत होती, माझ्या आजी बाबांचं शेती म्हणजे वावर आहे. बाबा काही राहिले नाही, वारले, पण आजी आहे माझी अजून ठणठणीत बरी आहे. ही आजी आहे माझी गुलाबी साडीवाली, आम्ही तिला बाई म्हणतो. आणि आजोबा वारले म्हणजे त्यांना आम्ही बाबा म्हणायचो. आणि मी त्यांच्याकडंच, म्हणजे आईवडिलांनी नाही सांभाळलं एवढं मला लहानपणी, जोपर्यंत 4थी-5वीपर्यंत, म्हणजे आजी आजोबांनीच सांभाळलं. खूप म्हणजे खूप जीव लावलेला आहे. आणि शाळेत मला घालायच्या आधी पण मामांनी मला स्वतःच्या लेकरासारखा जीव लावलेला आहे. म्हणजे काय, त्यावेळेस मामांना मुलं नव्हते, झालेले नव्हते, नंतर झाले मुलं, पण ज्यावेळेस नव्हते त्यावेळेस मला त्यांनी स्वतःच्या मुलीसारखं म्हणजे जीव लावलेला आहे, खाऊ पिऊ घातलेलं आहे. त्यावेळेस मामाचा धाबा होता जेवणाचा, त्यांनी त्यावेळेस मग तिथं नेऊन असं सगळं, म्हणजे नाही अक्षरशः मटण खाऊ घातलेलं आहे. त्यावेळेस तब्येत पण लय भारी होती, मस्त होती. तर असं आठवणी. तर हे बघा, आता वरती चढायचा प्रयत्न चालू आहे. इथं काय आर्यन पवार बघा आंबे दाखवण्यात बिझी आहे. मी वर चढताना बिलकुल व्हिडिओ नाही घेतला. आता काय दाखवू मी तुम्हाला वरती कशी चढले. तर बघा, गेले पण वरती चढले, पण मी तो प्रयत्न माझा चालू होता, मला जमलं नाही. आजीने सपोर्ट केला, म्हटली जा तुम्ही जरा खालून धक्का देते. म्हणलं आजीच्या डोक्यात मी पडले, अवघं आजीची मानबीन तुटायची, पण तिने मला बरोबर चढवलं 1 नंबर. आणि मग वरती गेले, आणि काय मला वर जाऊन ना आंबे तोडताच आले नाही. एक हात म्हटलं मी पडले ना खाली, म्हणलं अवघड होईन, आधी दुखतंय माझं, कंबरड बिंबरड मोडायचं म्हणलं. तर तो देत होता वरतून, मी तिथली तिथं घेत होते. पण मज्जा आली झाडावर चढायची. पण गेले कशी ते ठीक आहे, पण उतरवताना माझे खूप हाल झाले बाबा.
उतरतच नाही आलं खाली व्यवस्थित पटकन. दणक्यानं उडी हाणली. किती म्हणजे असं भीती वाटत होती मनामध्ये, जोड होतं ती. पण केली हेल्प सगळ्यांनी, सांगितलं कसं उतरायचं. आणि ही मम्मी बघा माझी, ही पण मम्मी आणि आजी सेम गुलाबी गुलाबी साडी घातली माझ्या लेकीने. तर ती निळ्या कलरची साडीवाली दुसरी आहे ती माझी मामी आहे. तर मला एकच मामी आहे, एकच मामा आहे तेवढे. आणि हे मामाचे 3 मुलं आहेत, पण हा एक आता तुम्हाला दाखवला, ते बाकी 2 ते कामावर येतं. तर शेतीच करतात हे सगळे असे मस्त. तर आता सध्या तर काही नाही शेतीमध्ये, आंबेच येतं सगळं, तेच उतरायचं काम चालू आहे. मला जेवढे पाहिजे तेवढे घेऊन जा म्हटले मामी, आणि बाकीचे मग राहू द्या म्हणे नंतर उतरू. मग आम्ही एवढे काढले. नंतर मामीने मग आम्ही सगळे परत वापस घरी गेलो. आणि तुम्हाला खरं सांगू का, मामाचा मुलगा एवढा हुशार आहे, एवढे आंबे दिले मला मोठे मोठे काढून त्यांनी. आणि आत्याची म्हणजे मी त्याच्या आत्याची मुलगी लागते ना, मग आत्याची मुलगी आली म्हटलं मग काय खायचं, इतका मस्त भारी हे केलं त्यांनी पाहुणचार. मला जांभळं आवडते त्याला माहिती आहे, म्हणून मग त्यांनी काय केलं, आर्यनला घेऊन गेला गाडीवर. त्याने एका ठिकाणी 2-3 पोरं गोळा केले आणि वरचे ताजे ताजे जांभळं तोडून आणले. मी तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये. असे खाली पडलेले वगैरे कसे नाही की गोळा केलेत कसे, पण नाही, एकदम ताजे ताजे वरचे हाताने स्वतःच्या तोडून 2-3 पोरांना खामाला लावून ते तोडून आणले. नक्की 2 किलो असते ना बाबा एवढे जांभळं, म्हणजे इच्छाच पूर्ण झाली ह्या वर्षी खायची जांभळं. आणि हे बघा, हे आंबा आहे ना, पाखरांनी खाल्लेला आहे तो, त्याने मला माझ्या हातात दिला. आता एक खायचा का नाही खायचा म्हणजे बघू, म्हणजे मला असं वाटतं नाही का, नाही खायला पाहिजे, कारण की काही होऊ शकतं नाही का, पाखरांनी खाल्ला आहे का अजून काय कशाने खाल्लं आहे सांगता नाही येत नाही का. पण ते वरती एवढा छान पिकलेला होता, पाड लागलेला, तो खाली दिला. आणि तुम्हाला दिसत असेल की मी आंबे खाली फेकते असेच, तर तसं नाही आहे. मामी आहेत खाली, आजी आहे, मम्मी आहे, ते कॅच करतेत नाही का एक एक. तर खूप वेगळा आनंद होता आणि खूप गप्पा होत्या, लहानपणीच्या आठवणी. आणि माझं आहे ना इथं आहे ना बालपण एवढंच, म्हणजे मी इतक्या आठवणी आहेत ना माझ्या इथं सगळ्या मावशीच्या मुलांसोबत, मामांच्या मुलांसोबत. म्हणजे माझ्या वडिलांना खूप शेती आहे, पण मी तिकडच्या आठवणी मला एवढ्या नाही येतात. म्हणजे तिकडं काही नाही एवढं आम्ही गेलो वगैरे जास्त जात नाही काही. पण इथं मी राहिलेली, आजोळ आहे ना माझं, हे आजी आजोबांचं मामांचं हे माझं आजोळ आहे. तर इथं खूप राहिलेली आहे मी. आणि आम्ही ना अख्ख्या वावरामध्ये ना घर खेळायचो, अख्खं एका वावरामध्ये ना, म्हणजे जेव्हा काही नसेल ना शेती त्याच्यामध्ये काही पिकवलेलं, तेव्हा एक याच्यामध्ये हॉल किचन असं आम्ही बहिणी आमच्या सगळ्या आम्ही असं सगळं खेळलेलं आहे. मुलांना पण आम्ही घ्यायचो भाजीवाला दूधवाला असं बनवून. खूप आठवणी येतात जुन्या. आता लग्न झालं असं वाटतं लग्न नव्हतं व्हायला पाहिजे नाही का. सगळं खूप म्हणजे कसं लय लवकर वेळ निघून गेला आणि लय लवकर मोठे झालो. तर असो, आता हे माझ्या मुलाला सुख लाभलं आहे, आला आहे शेतीमध्ये, कधी त्यांनी असं पाऊल नाही ठेवलं आहे असं, म्हणजे नाही का वावरामध्ये वगैरे. तर आर्यननी हा व्हिडिओ नाही का कॅमेऱ्यावरतीच, म्हणजे फ्लॅशवरतीच, ते असं लाईटीवरतीच आहे ना तो बोट ठेवत होता, म्हणून काळं वगैरे नाही का असं हे होत होतं. तर कसा पण व्हिडिओ घेतला आहे. आणि बघा ही उतरायची कसरत माझी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि हे बघा चढले मी, पण हे उतरायला एवढे लोक मला. तर मग असं एन्जॉय केला मस्त शेतीमध्ये. खरंच खूप भारी वाटलं बरं का. मामांची तब्येत बघून झाल्याच्या नंतर हे केलं थोडं, ते पण वाईट वाटतंय नाही का, माणूस आपला एखादा आजारी असलं जवळचं. पण हे एक वेगळंच होतं हे शेतीचं, हे 1-2 मिनटं आम्हाला ते एक आनंद घेता आला. नंतर कधी गेले तर मी पूर्ण परत असाच एक छान व्हिडिओ काढेल, तुमच्यासोबत शेअर करेल. तर बघा. आणि म्हणजे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, परत एकदा सांगते. आणि हे जांभळं बघा, हे असे मी तुम्हाला बोलत होते ना, हे असले आणले त्यांनी. तर भेटू नंतर, बाय.